दादा सांगा आता या सगळ्यांना। या बांगड्या राजवाड्यांच्या या आल्या होत्या आमच्याकडे गहाण ठेवायला। मी त्या ठेवून घेतल्या आणि मग त्यांना पैसे दिले त्या बदल्यात। या बांगड्या मी ओळखल्या। तुमच्या घराण्याचा वंश परंपरागत चालत आलेला ऐवज आहे। अशा बांगड्या आजकाल बघायला सुद्धा मिळत नाही। मध्यंतरी या बांगड्यांची डागडुजी करण्यासाठी खास माझ्याकडे आल्या होत्या राजवाड्यांकडून, त्यामुळे या बांगड्या मला माहित आहेत। आणि आपली जुनी ओळख असल्या कारणाने मला राहवलं नाही, म्हणून मी स्वतः इथे खात्री करून घेण्यासाठी आलोय। आणि समर साहेब, अहो अशा बांगड्या सगळ्यांकडेच नसतात आणि तुमच्या बांगड्या दुसऱ्या कोणीतरी गहाण ठेवल्या हे पाहूनच मनात शंकेची पाल चुकचुकली। बांगड्या गहाण ठेवल्या? पण बांगड्या कोणी गहाण ठेवल्या असं कसं होईल? काही काय बोलताय? या बाई आल्या होत्या आमच्याकडे बांगड्या घेऊन। आई काय बोलतायत हे? काय माहित नाही। या मुलीच्या हातातल्या बांगड्या खोट्या आहेत। तुम्हाला जर विश्वास नसेल ना तर मी स्वतः पाहू शकतो का? खऱ्या आहेत त्या? मंदा एक मिनिट थांब, तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे। आजी या बांगड्या खोट्या आहेत। अहो बाजारात मिळणाऱ्या आणि सोन्यासारख्या दिसणाऱ्या साध्या धातूपासून बनवलेल्या बांगड्या आहेत या राजवाडे घराण्याच्या वंश परंपरागत चालत आलेल्या बांगड्या नाही आहेत। एक मिनिट थांबा आई, मी जरा बोलू का? काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? या बाईनी या दिसतात त्या बाईनी या बांगड्या तुमच्याकडे गहाण ठेवल्या, कसं शक्य आहे हो? मुलीच्या सासरकडच्यानी दिलेल्या बांगड्या असं कोणी कुठली आई गहाण ठेवेल सांगा? आणि कितीही झालं काही झालं तरी आमचे व्याही आहेत ते असं करणंच शक्य नाही। तुमची काहीतरी गडबड होते नक्की सांगते मी। नाही मॅडम, या बांगड्या यांनीच गहाण टाकल्यात आणि त्या बदल्यात भरपूर पैसे घेऊन गेलेत। वाटेल ते काही बोलू नका। तोंडाला येईल ते आरोप करताय तुम्ही आमच्या व्याह्यांवर। शोभतं का हे तुम्हाला? अहो आम्ही ऐकून घेतोय म्हणून काय चोर ठरवायचं का सगळ्यांसमोर? यांनी खोटेपणा केला असं सांगताय तुम्ही खोटं बोलताय। नाही मॅडम, अहो मी खरं बोलतोय। अहो तुमचीच मौल्यवान वस्तू तुम्हाला परत मिळावी म्हणून प्रयत्न करतोय मी। या मुलीच्या हातातल्या बांगड्या सोन्याच्या नाही आहेत। या माझ्या हातात असलेल्या बांगड्या 52 खणी सोन्याच्या आहेत। दादा तुम्ही जरा मागे या, मी सांगते। अर्पिता नको, अर्पिता मम्मा जरा थांब। अर्पिता थांब, अर्पिता। स्वानंदी तुझ्या हातातली बांगडी दे। अर्पिता नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर।